वेदनीती करू संती केली ती तुकाराम महाराज म्हणतात. वाचन आणि वेदानं जे प्रेरित केलेलं आहे, सांगितलेलं आहे ते बोलू. आणि करू कोणतं? जे संताने केलं ते करू. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गे झाडू. संताचे संत ज्या मार्गाने गेले त्या मार्ग धावून गेले आधी, 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 मार्ग धावून गेले आधी. दयाने दे संत दे, दयाने दे संत दे, दयाने दे संत दे, दयाने दे संत दे. तेरे से बंदारू दादा दयानी बाकीचे म्हणले असते याचं कधी उगलं होतं पहिले आणि दुसऱ्यातून नुसतं केलं. हे चालीत चाल याच्या चालीत चाली राहते काही आणि आम्ही यायला कोण मिळतो माहिती तुम्हाला. यायनं जर मनावर घेतलं या महाराजाचं कीर्तन जमूच द्यायचं नाही तरी ते करू शकतील. कार्यकर्त्यांनी ठरवलं आमदाराला निवडून येऊ द्यायचंच नाही तरी जमतं ते, म्हणून कार्यकर्ते जपतील ते लोक. तसं टाळकऱ्याला कीर्तन कारण जपलो पाहिजे, कारण हे फार खोडीला राहते. खोडीला जर चांगलं नाही म्हटलं नाही ते पाव कसं होई तुम्ही. आता हे चालीत चाली म्हटले पहिल्या एखाद्याला म्हटलं असं यायचं पहिल्या लोकले आणि दुरुस्त केलं तसं नाही ते. पण तुम्ही पुढं म्हटलं मागं म्हणता आलं नसतो आम्हाला. ते माऊली होते बाकीचे होते म्हणून जमलं. ते आमच्या सारख्याची पांगडी झाली असते. हा अभ्यास आहे आणि हा अभ्यास करण्याकरता काही सहजासहजी कोणाच्या उपद्रात पडत नाही. काही नैसर्गिक गुण असतो एखाद्या कंठामध्ये, एखाद्या अंगाच्या ताल राहतो. काही ठिकाणी असं मला आवाज गोड आहे पण ताल नाही. काहीला इतका ताल आहे की जरसं बी उगत नाही पण आवाजच नाही. आवाज आणि ताल या दोघांचा मेळ झाला की मग तो खेळ चांगला होतो. चांगला आवाज निघाला, चांगला ताल असला की मग त्या गायकाला जगमान्यता भेटते. सुंदर असं मृदंग वाजत गायक, त्यांना लावता बी येतो म्हणजे पखवाज आणि वाजवता येतो. काही म्हणजे असे नुसते वाजवत येत लावताच येत नाही. म्हणजे वाजवायला लावायला दुसरा बसवायला पहिलं. बऱ्याच ठिकाणी मला पाहायला भेटतं वाजवायला एक आणि लावायला दुसरा. जसे आपण भांडण लावतो लोक यायचे लावायला एक आणि भांडायला दुसरे. इतका गोड आनंद आहे महाराज की संतांनी जे केलं ते आम्ही करू अशा म्हणणाऱ्या तुकोबारायांना रामेश्वर शास्त्री जरी विद्वान होते, जरी ब्राह्मण कुलात जन्माला आले होते, उच्च कुलातले होते, ते 12 वर्ष काशीला अभ्यास केलेले होते, वेदशास्त्र संपन्न होते, पण साधं मराठीमध्ये वाङ्मय निर्माण करणारे तुकोबाराय त्यांना वर्चस्ववादामध्ये खटकले. वर्चस्वादले प्रकारे महाराज मी आतापर्यंत इतका चांगला होतो, आता हे बारीक समय पुढे चाललं वर्चस्वाद तयार होतो ना. तसं मी इतका काशीला जाऊन वेदशास्त्र संपन्न झालो आणि गावातल्या गावात कुठल्या शाळेत गेलेलं दिसत नाही, कुठं कोणाकडे अभ्यास केलेला दिसत नाही आणि मुखातून वेद बाहेर पडतात. मग त्यावेळेला अधिकाराचा गैरवापर केला त्याने, बंदी आणली कशावर? त्यांच्या असणाऱ्या वाणीवर
तुम्ही बोलायचं आणि खरंच गरीबाला बोलायचा अधिकार आहे का? तुकाराम महाराज म्हटले तुम्ही गावातले वरिष्ठ आहात, आम्ही जे काही बोलतो याच्यावर तुमची बंदी आहे. महाराजांनी ती बंदी मान्य केली, पण तुकोबारा का जाणता आलं नाही त्यांना? त्याचं कारण असं आहे, जी चांगली वस्तू असते ती सहजासहजी त्या परीक्षका विना कोणाला ओळखू येत नाही. हिरा ठेवीता ऐरणी बुवाचे मारिता घडी. हिरा एक दगडच आहे. हिरा ज्याला कळत नाही त्याला जर भेटला तर तो त्याला जाणू शकतो का? कौस्तुभ म्हणे एका सामान्य माणसाला मेंढपाळाला भेटला तर त्याला तो ओळखू आला नाही. परीस त्याला भेटला त्याला तो ओळखू आला नाही, पण दगड चांगला इतकंच त्याला मान्यता दिली आणि त्याला छिद्र पडलं म्हणतात. आणि तो कशाच्या गळ्यात बांधला मला सांगा? वस्तू तेवढ्याच उपयोगाची आहे का अजून जास्त उपयोगाची ती? परीस मिळाल्यानंतर मेंढ्या वळायचं काम राहिलं का? पण न कळाल्यामुळं त्यानं ती शोभेची वस्तू म्हणून तो मणी म्हणून मेंढ्याच्या गळ्यात बांधला. तोडीला परिसर बांधिला गळा. काय उपयोग आहे? वस्तू कळाली तर त्या वस्तूचा काय होतो? उपयोग होतो. आयरनीवर ठेवल्यानंतर घनानं घाव घातल्यानंतर हिरा फुटत नाही हे आपल्याला माहित आहे, पण हिरा पारखी जो असतो ना हिरा, आता हिरे शक्यतो सापडतच नाही. आता जे हिऱ्याचे कारखाने ते हिरे खरोखर आहे का ते आता ठीक आहे, दुधाची भूक टाकाव, पण हिरे भरपूर आहे पण हिरा नाही. हिरा क्वचित आहे, पण तो हिरा काय असा वर सापडतो का? तो देखील जमिनीत सापडतो, पण त्याचा शेजार कधी कधी गारगोटी शिबी राहतो. पृथ्वीची आपोटी पण मात्र मूल्य दोघाचं सारखं. एकाच आईच्या उदरी जन्माला येणारे लेकर, एकाच आईच्या उदरी जन्माला येणारे लेकर सारख्या अधिकाराचे निर्माण होतात का? काही अगदी उच्च पदावर जातात, काही सामान्य पदावर राहतात. अर्थात हा फरक कशातला आहे? हा कर्तृत्वातला फरक आहे. हिरा हा कणखरपणात आणि विशेष आहे. त्याचा कणखरपणा असा आहे तो फुटत नाही. तो काय होत नाही? फुटत नाही. घनाचे घाव घातले, आयरनीवर ठेवलं, हिरा ठेवीता ऐरणी ओवाची मारी. घनानं तो फुटत नाही, उलट आयरणी मध्ये शिरतो तो. असं म्हणतात शिरलेला हिरा बाहेर काढायचा असेल तर काय करावे? हिरा हिरा काने काढे आतोनी ऐरणी, काढे आतोनी ऐरणी, काढे आतोनी ऐरणी. करता एक युक्ती आहे. हिरा हिरकणे काढी त्याच्यातून बाहेर काढतो. कोण काढतो? तो हिरा कोण काढतो बाहेर? दुसरा हिरा नाही, हिरकणी. म्हणून घरातून माणूस बाहेर काढायचा असेल तर हिरकणीच लागते. तुम्हाला काही समजतं का? आणि तुम्हाला काही कळतं का? काय झालं? खुशाल पसरले. म्हणून काहून गावात आज 6वा दिवस आहे. कीर्तनाला मी रोज जाते, मला वाटलं तुम्ही मनाने असाल, पण 6वा दिवस उजाडला तरी मनाने याचा अंदाज नाही. उठा महाराज, कोणाचंच ऐकत नाही, पण तिथं मात्र ऐकल्याशिवाय पुढचा निभाव हो. ते 6व्या दिवसापासून काय होत नाही, येतच ते.
हिऱ्यात फसलेला, आयरनीत फसलेला जसा हिरा हिरकणी काढते, पण जाणण्याकरता जसा हिरा पारखी लागतो, जवाहीर लागतो, सोनं कोणालाही कळत नाही, ते सोनाराला चांगलं कळतं, तसा संत कोणालाही कळत नाही. गुरुवर्य वैकुंठवासी घुलेबाबा सांगायचे, एक तर संत व्हावं लागतं, संत कळण्याकरता एक तर संत व्हावं लागतं, नाही संत होता आलं, संतांनी सांगावं लागतं हे संत आहे, संतांनी सांगावं लागतं हे संत आहे, नाही तर आपण व्हावं लागतं, अंगी व्हावे ते अंगी व्हावे ते आपण तुकाराम महाराज म्हणतात, तरीच महिमान येईल कळो. महाराज असं जर महिमान असेल तर मग हे महिमान सामान्य आम्हाला कळणार नाही. मग रामेश्वर शास्त्रीनं पाहिलं, तुकोबरा जगाला कळून देण्याकरता आपली जबाबदारी आहे, कारण मी नको नको तो विरोध तुकोबरांना केला, संत म्हणून मानलो नाही, एक ढोंगी म्हणून अशी माझी चर्चा होती. पण तुकोबरांचा सर्वांगानं माझ्याकडे अनुभव आहे, मी सर्वांगानं तुकोबरांना जाणलं, जोखलं. तुकोबरा सामान्य नाही, तुके तुलने ब्रह्म तुका ते आले, तुके तुलने ज्यानं प्रखड विरोध केला त्यांची, ते म्हणतात ब्रह्म तुकासी, ब्रह्माच्या तुकोबरांच्या समानतेचा धागा ते सांगतात, समान आहेत ते शेवटच्या चरणात आलेलंच आहे. मग तुकोबरा काय महिमानाचे आहेत? जगामध्ये सर्व संतांनी नामाचा महिमा सांगितला, सर्व संतांनी नामाचा महिमा सांगितला, आणि पहिल्यापासून तुम्ही 7व्या 6व्या कीर्तनापर्यंत नामाचा महिमा ऐकला असं गृहीत धरतो मी. सुरुवातीपासून या सप्ताहाचं नाव काय आहे? अखंड हरी नाम सप्ताह नाम महिमा. नाम महिमा काय? भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरळा, शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला ताळा, हरी स्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा, एका जनार्दनी सुख सोळा. असे सांगतात की हे काम हरिस्मरणाच्या बळानं जे होतं ते काम तुकोबराच्या नामानं होतंय. हे अभंगाच्या पहिल्याच्या तुकाराम
छान वातावरण तयार केलं मला. आळंदीला शताब्दी महोत्सव झाला लोकमान्य संस्थेच्या. तर तिथं अशीच पद्धत होती. हे असं टाळकरी महिला मंडळ, पुरुष मंडळ, बऱ्याच ठिकाणी महिला या लाईनला ठेवत असत आणि पुरुष मागं राहतात. ते चुकीचं आहे. थोडंसं टप्प्यामध्ये पुरुष पाहिजे पुढं. आणि गेंदालाल बाबाची तुमच्याकडे कृपा आहे. साधू संतांनी तुम्हाला सगळं नियोजन सांगितलेलं आहे. किती अगदी सोन्यासारखी माणसं, गायक वादक तुम्ही या ठिकाणी बोलवलेत. जेवणाच्या बाबतीमध्ये आता मी वर्णन करू नये, पण ज्यानं केलं त्याचं वर्णन करणं आवश्यक आहे. खाल्लं ना पण आता ते मला वाटलं काय ती खडदाळ चपाती असते ना, त्याला काही भेवच नाही. कारण सरच असं होतच ना, करणार तर काय करेल. पण मला अशी माहिती भेटली की बा संध्याकाळचं जेवण विशेष असतं. विशेष याच्याकरता म्हणतो आम्ही, आम्हाला मधुकरी खायला सवय गेली म्हणून आम्हाला कधी कधी घरची माणसं टोमणे मारते, लय 12 घरचं खायले तुम्ही. आणि खरंच तुम्हाला अजूनही सांगतो, आज 12 घरचं येईल होतं ना, तर आम्ही विद्यार्थी अवस्थेत जसं जेवत होतो तसं मोकळं जेवलो बरं का. तुम्ही काही पकवान करायचं केलं असते. कोणाची ही भाजी, कोणाची ती भाजी, कोणाचं वरण, कोणाची भाकरी, कोणाची चपाती, कोणाची ज्वारीची, कोणाची हे जे समीकरण आहे. आणि देणारी माणसं श्रद्धेनं देतात आणि श्रद्धेनं गेलेलं अन्न गोड लागतं महाराज. तुम्ही एखाद्या माणसाला पंगत दिली, एखाद्या सप्त्यात पंगत दिली आणि पंक्तीला जो पाचीपाकवान नसतील पंक्तीला, गुलाबजामुन काय, जिलेबी काय, लाडू काय, हे सगळं दिलं त्यांना आणि पंक्तीला फिरला देऊ. आता त्याचं एक काम आहे, पोटभर जेव्हा, लाजू नका असं म्हणावं नाही. पण त्याला माहित होतं की अशी पंगत गावात कोणताच कोणी देत नाही. आणि हा त्याला अभिमान. ते म्हणतो आजचे दिवस आहे बरं का, असं मला सांगा. खाणारे म्हणतील भाऊ जितका तुला अभिमान झाला तर घातलीच कशाला पंगती, असं म्हटल्यानंतर त्याचं महत्व कमी होतं. आणि पकवानाचं जेवण आहे त्याला म्हणावं गरीबाची भाजी भाकर गोड करून घ्या, मग त्या शब्दाला येतं महत्व. मग त्या शब्दाला काय येतं, महत्व येतं. इथं तुकाराम हा शब्द जरी सामान्य वाटला तुम्हाला, कारण तुकोबारायांचा जर लौकिक अर्थ जर तुम्ही शोधला तर तुकाराम महाराजांचा आपल्यात काही फरक. त्यांना घरदार सुख तोपलं, तुम्हाला घरदार सुख तोपलं. त्यांना नातेगोते, तुम्हाला नातेगोते. त्यांना व्यवहार, तुम्हाला व्यवहार. लोकांग बाह्यांगानं सारखंच आहे. पण तुकोबारा बाह्यांगाला जरी सारखे दिसले तरी अंतरंगानं मात्र तुकोबारा कसे रंगला या रंगी का विठ्ठल सर्वांगी. संत हे तुमच्यात उमटून पडू देत नाही. संताचं संतत्व हेच महत्वाचं आहे. जी माणसं मोठी असतात ती माणसं मोठे पण प्रगट होऊ देत नाही. हे खरं त्यांचं काय मोठेपण आहे. तुकोबारा सामान्यासारखे दिसत होते, पण रामेश्वर शास्त्रीच्या ध्यानात आलं यांचं सामान्यपण जरी असलं तरी यांचा विशेष असा भाव आपण प्रगट समाजामध्ये केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी तोंड भरून स्तुती केली. ते म्हणतात संत गड्या हो, तुकाराम तुकाराम नाम घेता. तुकाराम 4 शब्द आहेत. एक नुसता रामच आहे, ते देवाचं नाव आहे. पण इथं तुका हा शब्द तिथं अलीकडे गेलेला आहे. हे का मानवाचं नाव आहे. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. तुका तोच तो हा परब्रह्म ठेवा. हा प्रत्यक्ष परब्रह्माचा ठेवा आहे. हे मानवी वेशात जरी दिसले तर ते प्रत्यक्ष भगवंतच आहेत. भगवंताच्या नावानं जो काळ तुम्हाला अंकित करता येतो तो काळ मात्र तुकाराम तुकाराम नाम घेता कापिल. ऐकणारे म्हणतील आम्हाला तर यमाचं घेणं नाही, त्या तुकारामाचं घेणं नाही. पण यम म्हणजे काही एखादा सालदार आहे कोणाचा,
कोणाच्या घरचा गडी गजू यम म्हणजे तुमचा मृत्यू, तुमचा म्हणजे माझा पण, आमचा तुमचा कोण आहे मृत्यू. आणि मृत्यू कोणाला मनापासून आवडतो वर हात करा. आगामर हा बोलून चाहती, बोलणं सहन होत नाही. एखादी बाई भांडणं जर एखादी म्हणली ना तू मर, ती म्हणती मला मर म्हणते काय, मग मला मर म्हणल्यामुळं तू मर, ती उलट उलट रिॲक्शन तिची. तो घर मर आता बरं आहे का, तो गाव मर आता गावाला रिकामच आंदोलन मध्ये त्याच्यात, तो तालुका मर, तो राष्ट्र मर. महाराज बाईचं भांडण सुरू झालं ना तर शाळ्या माणसानं पटकन बाजूला जावं, सुरू नाही मध्ये लय अवघड काम आहे. पण कुठलाच अभ्यास असं देव जाणे, पहिली शिवी दुसरी कडे येत नाही. एक घंटाभर जर दिली तरी विष्णू सहस्रनाम तयार. शिव्यांचं दांड का अभ्यास असतो महाराज. बाईला जात्यावर जर दळायचं काम पडलं तर कुठला अभ्यास केला. सुंदर गाणे म्हणणार पण गाण्यात सुद्धा भेद आहे. नवऱ्याला थोडे भावाला ज्यादा, खाती एकाचं गाती एकाला, हा फरक आहे. तो नैसर्गिक आहे, तो काही कोणाला आणून जाणून बुजून केला असं नाही. तो फरक नैसर्गिक आहे. मृत्यू हा शब्द कोणाला आवडत नाही, पण त्याला सामोरं गेल्याशिवाय का माऊली विठाला विठाला विठ्ठला मरण हा शब्द नको आहे. आणि नको असलेली गोष्ट टाळता येत, हा या मृत्यू लोकातला सिद्धांत आहे महाराज. कोणीच टाळू शकत नाही. पण मरणाच्या सदरामध्ये प्रधानमंत्र्याला सुटका नाही, राष्ट्रपतीला सुटका नाही, रंकालाही सुटका नाही, राजालाही सुटका नाही. जी गोष्ट सर्वांसाठी एक आहे, जी गोष्ट सर्वांना सारखी आहे, ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. मला असं वाटतं येऊ नये, तुम्हाला असं वाटतं काय येऊ नये. म्हणजे आहे ना आपण इथं असलं ना मग बिनफिकीर राहतं का. काही काही माणसं इथं बसतेच पण घरी जाऊन इथं तू उभ्या 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 म्हणजे मनानं काही चोर आले काय. यंदा घड्याळ तुमच्याकडे बरं दिसतं मला बरं. आमच्याकडे वाळलं सगळं. असं वाटतं इकडं 4-6 महिन्यावर काय ते म्हणतो स्वगला कोणी एक दिवस आणला तर मरणच नको कोणाला, कोणाला मरण नको, कोणालाच नको. मग कोण मरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही तो सोडा इथं नाही आले अवतार